मंडळी, शहराच्या धावपळीच्या जीवनात आपण कितीतरी गोष्टी मागे सोडून देतो. शांतता, साधेपणा आणि माणुसकी. पण अशा ठिकाणी आलं की पुन्हा एकदा जाणवतं की खरी श्रीमंती ही मोठ्या इमारतींमध्ये नाही, तर माणसांच्या मनात असते. नमस्कार मंडळी, आज मी शहापूर तालुक्यातील पांढरीचा पाडा येथील गोरक्षनाथ मठात आले. चला तर मग दर्शन करूयात. पांढरीचा पाडा. खरं सांगायचं झालं तर या ठिकाणाशी माझं नातं आजचं नाही. इथली माती, इथली माणसं, इथलं शांत सुंदर वातावरण माझ्या मनाला नेहमीच आपलंसं वाटत आलंय. आज मी तुम्हाला या गोरक्षनाथ मठाची सफर घडवणार आहे. इथलं वातावरण, इथलं जीवन आणि या ठिकाणाशी जोडलेल्या काही आठवणी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही ठिकाणं अशी असतात जिथे आपण पाहुणे म्हणून जातो, पण काही ठिकाणं अशी असतात जिथे गेल्यावर आपलं मन सांगतं, हे ठिकाण आपलं आहे. पांढरीचा पाडा हे माझ्यासाठी असंच एक गाव आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या थिएटरच्या प्रवासाला सुरुवात केली होती, तेव्हा या गावात नाटकाचे कार्यक्रम करण्यासाठी मी यायचे. त्या काळात इथल्या अनेक कलाकारांशी माझी ओळख झाली. आजही त्या आठवणी ताज्या आहेत. गावातील प्रत्येक माणूस इतका प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे की इथे आलं की आपण आपल्या घरच्यांबरोबरच आहोत असं वाटतं. आम्ही गेलो तेव्हा मठातले बाबा काही कारणास्तव बाहेर गेले होते, तर म्हटलं चला बाबा येईपर्यंत आपण निदान दर्शन तरी घेऊयात. आम्ही दर्शन घ्यायला सुरुवात केली. मठात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता जाणवली. इथलं वातावरण इतकं प्रसन्न होतं की काही क्षण सगळ्या चिंता विसरून गेले. इथे 2 शिवलिंग सुद्धा आहेत. परिसरात शंकराचं स्थानही खूपच महत्वाचं आहे. ही दोन्ही शिवलिंग पाहताना मनात एक वेगळीच भक्तीची भावना निर्माण होते. आणि महादेवाचं स्थान म्हटलं की तिथे एक वेगळीच शांतता जाणवते. त्यामुळे मठाच्या या परिसरात येऊन दर्शन घेताना या शिवलिंगाचं दर्शन घेणं हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. आपल्या गावाकडच्या अशा छोट्या छोट्या धार्मिक स्थानांमध्ये मोठी श्रद्धा आणि अनेक वर्षांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यांचं महत्त्व केवळ त्यांच्या आकारात नसतं, तर त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या श्रद्धेत असतं. पांढरीचा पाडा किंवा इथल्या आजूबाजूच्या परिसरात असणारी गावं, इथे उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता खूप जाणवते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माननीय बाळ्या मामा यांनी इथे खूप मोठी पाण्याची टाकी बसवून दिलेली आहे, जेणेकरून पाण्याची कमतरता भासू नये. म्हणजे जेव्हा केव्हा गरज असेल माणसांना तेव्हा तिथे येऊन पाणी घेऊन जाऊ शकतात. याच परिसरात एक नवीन मंदिर सुद्धा बांधण्यात आलंय. मंदिर पाहताना तर खूप छान वाटलं, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. सध्या पावसाळा सुरू आहे आणि मंदिरामध्ये काही ठिकाणी पावसाचं पाणी गळताना दिसतंय. ठिकाण इतकं सुंदर आहे आणि मंदिरही नव्याने बांधलंय, तर त्यामुळे मंदिराची थोडी दुरुस्ती आणि देखभाल होणं खरंच खूप गरजेचं वाटलं मला पर्सनली. पावसा पाण्यामुळे इथे थोडासा त्रास जाणवला, पण योग्य दुरुस्ती आणि देखभाल झाली तर हे ठिकाण आणखी सुंदर आणि व्यवस्थित होऊ शकतं. ही टीका म्हणून नाही हा, तर या ठिकाणाबद्दल असलेल्या आपलेपणातून मला ही गोष्ट सांगावीशी वाटली, कारण मला हे ठिकाण खूप आवडतं. अच्छा, पाण्याची व्यवस्था आहे, नळ आहे. हा का? मी तर झोपते एकटीच आहे. अच्छा, हं? एकट्याच असता तुम्ही? हं. कसली भीती आहे एवढी माझ्या ताब्यात आहे जागा. तिथं कोणीच नाही, गावले लागते तिथलं. काय नाही तुला भीती वाटत? काय भीती आहे इथं देवाच्या ठिकाणी? मी 2 वाजता दिवाबत्ती करते आत बाहेर जाऊन. हा का? इथं कोण आहे? जेवढी गप्पू लोक इथं थांबत नाही जास्त. आणि इथे पाण्याची व्यवस्था आहे का? हो, फार व्यवस्था आहे. ह्या मावशींनी खूप छान असा तुळशी घालून आम्हाला चहा बनवून दिला. आम्ही तुळशीची पानं टाकतो, तुळशीचा जाते. आम्हाला सगळीच आणि पाठवायला पण पण सवय लावून गेली. तुळशीचा पान टाकायचा फुल बगीचा सगळी पाठी आले ना संध्याकाळचे पहिल्या 4 वाजता तुळशीला पान नाही ठेवे. मग तुळशीचा आज आपण सगळेच आधुनिक जीवनशैलीच्या मागे धावतोय, पण अशा ठिकाणी आलं की जाणवतं की सुखासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. इथल्या माणसांशी बोलताना, इथल्या परिसरातून फिरताना आणि या मठात दर्शन घेताना मला पुन्हा एकदा माझ्या मुळाशी जोडल्यासारखं वाटतं.
वो तो मंदिर गलतो ना, कोणी चांगल्या पाण्यात पण उतराय नाही. एवढ्या पाण्यात मी 2 वाजता दिवाबत्ती करते. आता आपण मठाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात. या पांढरीच्या पाड्याचं महत्त्व असं आहे की शहापूर तालुक्यातलं प्रसिद्ध देवस्थान, नवे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान टाकेश्वर मठ आणि त्या मठाचे मठाधिपती ब्रह्मलीन योगी रिद्धीनाथ बाबा यांचे गुरु शिलनाथ बाबा यांचं हे जन्मगाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार या पांढरीच्या पाड्या मठावरून चालायचं. त्याचपैकी एक आपल्या शहापूर तालुक्यामध्ये टाकीपठार देवस्थान आहे, तसंच चेरवलीचा मठ आहे. या 3 मठांवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार होत होता. आणि जेवढे शहापूर तालुक्यामध्ये जेवढे साधू संत आहेत त्यांची जी दीक्षा झालेली आहे, म्हणजे अनुग्रह जो झालेला आहे तो चेरवली मठामध्ये झालेला आहे. आणि त्यांचा संन्यास दीक्षा जी झालेली आहे ती माळचा मठ मुरबाडमध्ये तिथे झालेली आहे. आणि या सगळ्यांचे जे सर्व हे चालवत होते ते शिलनाथ बाबा या पांढरीच्या पाड्याच्या गावचे रहिवासी होते. मठाविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर हे बाबा या मठावर आले होते आणि हे बाबा स्वतःचं वय 40 असल्याचं सांगत होते. मी आत्ताशी 40शीचा झालोय. यावर सगळ्यांनी खूप हास्यविनोद केला. अशाच सुंदर ठिकाणाचे अनुभव पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, एका नव्या अनुभवासोबत.